काही दिवसामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आणि काही ठिकाणी अतिरिक्त पाऊस झाला. त्या पावसानं बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि त्या नुकसानी संदर्भात आज आपण आढावा घेतला. साधारण उत्तर सोलापूरमध्ये 5 मंडलं, दक्षिणमध्ये 3 मंडल आणि अक्कलकोटमध्ये 1 मंडल अशा या सगळ्या मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि त्या भागातल्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. आणि त्या संदर्भात अधिकाऱ्यांच्याकडून आज आपण माहिती घेतलेली आहे आणि तातडीनं त्यांना पंचनामा करण्याच्या सूचना आज प्रशासनाला दिलेल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना कुठलाही शेतकरी त्यातून वंचित राहता कामा नये आणि त्या अनुषंगानं आवश्यक ती कारवाई तातडीनं कृषी विभाग असेल, महसूल विभाग असेल किंवा जलसंपदा खात्याचे काही अधिकारी असतील यांनी संयुक्त त्याचा पंचनामा करावा अशा सूचना दिलेल्या आहेत. त्याच पद्धतीनं पंढरपूरमध्ये काही पूरग्रस्त भाग होता. त्या ठिकाणी जवळजवळ 350 कुटुंब विस्थापित झालेली होती. त्याही ठिकाणी त्याचाही आढावा घेतला आणि त्या ठिकाणी संबंधित इमारतीचं कुठलं नुकसान झाले नाही, परंतु त्या लोकांना विस्थापित करून आता पाणी कमी झाल्यानंतर पुन्हा ते लोक आपापल्या घरी राहायला गेलेले आहेत. परंतु त्यामध्ये जो विसर्ग पाण्याचा उजनी धरणातून सोडलेला होता, जवळजवळ 1.25 लाख क्युसेक्सचं पाणी आलं आणि ते काही पाणी शेतामध्ये गेलं. त्यातून जवळजवळ 9,000 शेतकऱ्यांचं त्यातून नुकसान झालेलं आहे. साधारण 2,500 लोकांचा शेतकऱ्यांचा पंचनामा झालेला आहे आणि उर्वरित पंचनामा तातडीनं करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. पंचनामा करायला थोडा उशीर होतो कारण आजही त्या ठिकाणी पाणी आहे आणि त्यामुळे त्या पंचनामा करण्यामध्ये अडचणी येतात. त्या सूचना संबंधित संबंधित कृषी अधिकारी यांना दिलेल्या आहेत. आणि मला वाटतं उजनी धरणाच्याही पाण्या पातळीच्या संदर्भात आपण माहिती घेतली. त्याही संदर्भात आता जवळजवळ उजनी 103% उजनीमध्ये आता पाणी आहे. त्यामुळं जो विसर्ग पाण्याचा आहे तो साधारण 20,000 क्युसेक्सनं आता चालू आहे आणि आजच अतिरिक्त थोडासा अधिकचा पाऊस पडल्यामुळे आणखीन 5,000 क्युसेक्स वाढेल अशी सध्याची परिस्थिती आहे. त्यामुळं आपण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. अतिरिक्त पाऊस पडला तर कशा पद्धतीनं त्याचं नियोजन करायचं याच्याही सूचना संबंधित यंत्रणेला आपण दिलेल्या आहेत. आणि खास करून आजच्या बैठकीमध्ये याची चर्चा झाली की समांतर पाईपलाईनचं काम पूर्णत्वाला गेलेलं आहे आणि शहराला आपल्या लागणारं वर्षभराचं पाणी हे 2 TMC पाणी आपल्या शहराला लागतं. परंतु 2 TMC पाणी देत असताना आपल्या शहरासाठी उजनीतून जो पाणी आपण सोडलं ते साधारण 22 TMC पाणी होतं. त्यामुळे आता जवळजवळ 20 TMC पाणी याची बचत या निमित्तानं आता होणार आहे आणि त्यातलं काही पाणी पंढरपूरपर्यंत भीमा नदीला सोडलं तर ते शेतकऱ्यांच्याही वापरात त्यातलं काही पाणी येत होतं. परंतु काही त्यातनं अतिरिक्त पाणी जे आता वाचणार आहे त्याही पाण्याचं नियोजन करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिलेल्या आहेत आणि जोपर्यंत त्या पाण्याचं नियोजन होत नाही तोपर्यंत पुढं पाण्याचं वार्षिक नियोजन होऊ नये अशा पद्धतीच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना आणि कलेक्टर महोदयांना दिलेल्या आहेत. शेतकऱ्यांमध्ये अशी भीती आहे किंवा विरोधी पक्षनेते जे आहेत त्याची भीती निर्माण करतायत की बाबा हे पाणी आता तुम्हाला शेतीला पाणीच मिळणार नाही भीमा नदीमध्ये, तर त्या संदर्भात थोडीशी स्पष्टता असेल तर. नाही, भीमा नदीला किती पाणी सोडायचं याच्या संदर्भातल्या क्लिअर सूचना आहेत आणि त्या अनुषंगानं नदीच्या वाट्याचं पाणी आहे त्या नदीला सुटणारच आहे. अतिरिक्त पाणी जो सोलापूर शहराला सोडण्यासाठी अतिरिक्त पाणी सोडायला लागत होतं की 2 आवर्तनाच्या ऐवजी 4 आवर्तनं 3 आवर्तनं करायला लागत होती. त्यातूनही जे अतिरिक्त पाणी खर्च पडत होतं किंवा वेस्टेज होत होतं ते पाणी या निमित्तानं वाचणार आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांचा ज्या पाण्यावरचा त्यांचा अधिकार आहे, ज्या शेतकऱ्यांसाठी ते पाणी अधिग्रहित केलेलं आहे त्या शेतकऱ्यांचं कुठलंही पाणी कमी होणार नाही. त्या शेतकऱ्यांना आवश्यक ते पाणी देण्यात येईल. तर पाणी जर बंद केलं तर पुन्हा जैसे ते परिस्थिती राहील ना.
जर समजा पहिलं औजमधनं पाणी उपसा करतो, औज बंद करून पुन्हा येत, मग पुन्हा शहराला पाणी कमी होईल ना. येणारा पाणी जो पाईपलाईन मधनं आहे तो पुन्हा कमी होणार. आता ते समजा 3 ऐवजी 2 पाईपलाईन चालणार. औजचं बंद करणार मग तुम्ही. कुठलं औजचं टाकी पाऊस बंद करणार. जसं दुहेरी चालू केलं ना, दुहेरी चालू केल्यापासून ते बंदच आहे मुळात. आणि आपल्याला म्हणजे सांगतो की पाण्याचं नियोजन करत असताना मी सुरुवातीपासून काही चुका प्रशासनाच्या झालेल्या आहेत आणि व्यवस्थेच्या झालेल्या आहेत, या संदर्भात मी जाहीरपणे बोललेलो आहे. आणि आजही मी सांगतो की जेव्हा समांतर पाईपलाईन चालू होते तेव्हा पाकणीचा वॉटर ट्रीटमेंट प्लांट करणं गरजेचं होतं, तो अजूनही झालेला नाही. त्यामुळे जेवढा लाभ सोलापूर शहरवासियांना व्हायला पाहिजे होता तो होताना दिसत नाही. याला कारण तेच आहे की आपण ती पाईपलाईन पूर्ण केली, पण त्याचवेळी वॉटर ट्रीटमेंट प्लांट चालू होणं गरजेचं होतं, तो झाला नाही. त्यामुळं ज्या अडचणी निर्माण होत आहेत आणि शहराला जेवढा अपेक्षित लाभ व्हायला पाहिजे होता तेवढा होताना दिसत नाही, ही वस्तुस्थिती आहे. परंतु आता आपण जागेचा विषय सोडवलेला आहे, वॉटर ट्रीटमेंट प्लांटचं टेंडर झालेलं आहे, त्याचंही काम तातडीने चालू करण्यासंदर्भातल्या कारवाई आपण करतो आहे. आणि खास करून जो शहरातला मुख्य विषय होता की काही भागाला वितरण व्यवस्थाच नाही, काही भागातली वितरण व्यवस्था जीर्ण झालेली आहे, काही ठिकाणी ते नव्यानं करण्याची आवश्यकता आहे. म्हणून आपण ओव्हरऑल अख्ख्या गावचीच वितरण व्यवस्था, शहराची वितरण व्यवस्था नव्यानं करण्याचा निर्णय घेतला आहे. आणि जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 872 कोटी रुपये त्याला लागतात आणि त्याचं TS पण झालेलं आहे, माननीय मुख्यमंत्री मोदयांनी जाहीर केलेलं आहे. आणि आपण लवकरच त्याचं टेंडर करतो आहे आणि ती व्यवस्थाही आपण तातडीने मार्गी लावायचा आपण प्रयत्न करतो आहे. परवाच्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांनी जागा शोधण्यासाठी सांगितलं होतं IT. आज काही त्या संदर्भात चर्चा झाली का? जागेचा विषय कुठपर्यंत झाला? त्याला जोडूनच दुसरा एक प्रश्न, कुंभार MIDC साठी सुद्धा तलाठी, मला वाटतं आपला तहसीलदार पंचनामे करतायत. अक्कलकोट रोडला जे कुंभार MIDC. माझी आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांना विनंती आहे, जेव्हापासून आता चर्चा झालेली आहे त्याला 8 दिवसाचाच कालखंड झालेला आहे. आता जागा पण तुम्हीच शोधताय, ठिकाण पण तुम्हीच सांगताय, म्हणजे आम्हाला काही कामच ठेवत नाही तुम्ही. त्यामुळे थोडंसं आम्हाला थोडंसं काम करायला, आम्हालाही काम करायला संधी तुम्ही द्यावी थोडी, नाही तर आम्हाला मेहनतच करू देणार तुम्ही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळं आपण काळजी करू नका. MIDC आपण IT पार्कसाठी योग्य जागा निवडावी लागेल. त्या ठिकाणी IT पार्क होणार आहे तेव्हा बाकीच्या व्यवस्था तिथं उभ्या करायला लागतील, फक्त जागा देऊन चालणार नाही आहे. कारण IT क्षेत्रामध्ये काम येणारी करणारी लोकं, ते इंजिनियर्स लोकं असतात, बाकी उच्च शिक्षित लोकं असतात. त्यासाठी त्यांच्याही व्यवस्था ज्या ठिकाणी सहज होतील अशा ठिकाणी आपल्याला IT पार्क उभं करायला लागेल, याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. त्यामुळे माझं म्हणणं आहे, अतिरिक्त चर्चा खूप त्याची होते आणि आपणच जागा ठरवत आहे किंवा अनेक लोक त्याचं जागा ठरवत आहेत. तसं न करता योग्य जागा निवडायचे ज्या अथॉरिटीला आपण सूचना दिलेल्या आहेत त्या जागेचं सर्च करतायत आणि योग्य जागा आपण निवडू. आणि सोलापूर शहरामध्ये माननीय मुख्यमंत्री मोदयांनी आपल्याला जे IT पार्क करण्याच्या संदर्भातलं आश्वासित केलेलं आहे त्या अनुषंगाने आपण पुढच्या व्यवस्था आपण उभ्या करू. उलट आपण गतिमान पद्धतीने काम करताय असं आम्हाला सुचवायचं, त्यामुळे तो प्रश्न त्याला जोडून नाही, बिलकुल एक लक्षात घ्या, कुठलेही काम गतिमान झालं पाहिजे हे नक्की आहे, पण एखादी क्रिया घडण्यासाठी जेवढा अवधी लागतो त्याची वाटही बघितली पाहिजे. त्यामुळं आपण या सगळ्या व्यवस्था उभ्या करण्यासाठी जागा काही सहज आणि मी सांगितलं तुम्हाला की जागा IT पार्कसाठी योग्य असली पाहिजे. कारण तिथं मी आताही सांगतो तुम्हाला, तिथं येणारा जो लोक कर्मचारी आहे किंवा तिथं लागणारा जो स्टाफ आहे तो उच्च शिक्षित असणार आहे, इंजिनियर्स असणार आहेत, हे सगळे असणार. त्यांची व्यवस्था झाल्याशिवाय ते इथं राहणार नाहीत, समजून घ्या तुम्ही. त्यामुळे तशी व्यवस्था करणारी, वाहतुकीच्या दृष्टीनं सोयीची असणारी, राहण्यासाठी सोयीचं असणारं, मार्केट बाजारपेठेचा विषय आपल्याला विचार करायला लागेल. या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण जागा त्या ठिकाणी निवडू आणि योग्य ठिकाणी IT पार्क करण्यासंदर्भात साधारण किती एकर जागा अपेक्षित आहे आपल्याला? आता एक विषय आहे की आपण एखादा IT पार्क आपण 500 एकरात बी करू शकतो, 200 एकरात बी करू शकतो, 100 एकरात बी करू शकतो आणि 50 एकरात बी करू शकतो, 5 एकरात पण करू शकतो. शेवटी त्याचा साईजचा विषय आहे. परंतु एकच कंपनी आणून आपल्याला चालणार नाही, अशा आणखीन काही कंपन्या आपल्याला आणायला लागतील आणि त्या अनुषंगानं आस्ते त्याचा विस्तार करायला लागेल. पण सुरुवातीला किमान सुरुवात झाली पाहिजे. एखादी कंपनी आली, स्टेबल झाली, त्या कंपनीचं आउटपुट चांगलं आलं म्हणून अन्य कंपन्या त्या संदर्भात विचार करतील आणि पुन्हा नव्याने याचा प्रयत्न करतील. त्यामुळं जेवढ्या सवलती आपण त्यांना देऊ
जेवढी स्वस्त जागा देऊ, जेवढी सवलती आपण देऊ, तेव्हा या गोष्टी घडतील. आणि आता बऱ्यापैकी माझं म्हणणं आहे की रेल्वेची खूप सर्वोत्तम व्यवस्था आपल्या सोलापूर शहरातून आहे. विमानसेवेची आता व्यवस्था आपण लवकरच आपण करतो आहे. कालच मी दिल्लीला पण जाऊन आलेलो आहे. आता तुम्ही काय होते सोलापूरवाले की विषय मार्गी लागला की तो विषय सोडून देता आणि दुसऱ्या विषयावर तुम्ही येत आहे, पण झालेल्या विषयासंदर्भात विषय घेत नाही. माझं म्हणणं असं आहे, कालच मी दिल्लीला गेलो होतो 4 दिवसापूर्वी आणि मी संबंधित मंत्री महोदयांशी चर्चा केलेली आहे आणि ज्या परवानग्या जवळजवळ अंतिम टप्प्यात आलेल्या परवानग्या आहेत, माझ्या माहितीप्रमाणे 10 ते 12, 13, 14 दिवसामध्ये तिकीट विक्रीची परवानगी यायला पाहिजे अशा पद्धतीचं सध्याची स्थिती आहे. आणखीन समजा चुकून आणखीन काय टेक्निकल अडचण तर 2-5 दिवस मागं पुढं, याच्यापेक्षा अधिकचं काही घडणार नाही. त्यामुळं आता लवकरच आपल्या मनातली, आपल्या ध्यानातली, आपल्या सोलापूरची विमानसेवा जी मुंबई पुण्याला जाणार आहे ती आपण चालू करू. आमचं म्हणणं असं होतं भाऊ. आमचं म्हणणं असं निधी नाही गेल्या अनेक काही दिवसापासून कामं सगळी ठप्प आहेत सोलापूर जिल्ह्यात. जल जीवन मिशनच्या निधीच्या संदर्भातल्या काही अडचणी मला वाटत नाही येतील. कामच व्यवस्थित झाली नाहीत ही सगळ्यात मोठी अडचण आहे. मुळात कामाची गुणवत्ता तपासणं, कामं व्यवस्थित करून घेणं हा विषय आहे. कुठल्याही शासकीय योजनेचे पैसे कधीही थांबत नाहीत. कधी बुडलेली एकही असं शासकीय योजना नाही की ज्याचे पैसे बुडलेले आहेत. पैसे योग्य वेळी येत असतात आणि आल्यानंतर बिलही मिळत असतात. शेवटी आपण जेव्हा काम करतो, जेव्हा आपण टेंडर भरतो, तेव्हा तुमची आर्थिक क्षमता काय असावी हे तपासून टेंडर भरायची परवानगी दिली जाते. त्यामुळे ज्यांची आर्थिक क्षमता आहे तेच टेंडर भरतात आणि ते काम करतात. त्यामुळे योग्य वेळी त्याचे पैसे मिळत राहतात. आपण बिलकुल चिंता करू नका. क्रीडा विभागाचं महत्त्वाचा विषय आहे. 18 TMC पाणी मोजणीचं वाचतंय समांतर कंप्लीट झाल्यावर. आता तर त्या पाण्याचं वाटप कसं होणार आहे? म्हणजे नवीन स्कीमला देणार आहे काय? योजना आहे का? मराठा नाही, त्याच्यामध्ये पाणी किती वाचते हेच मी आज माहिती घ्यायला सांगितलेली आहे. कारण 22 TMC पाणी आपण सोडत असताना आपल्याला 2 TMC पाण्याची व्यवस्था पाहिजे होती. पण ते येत असताना भीमा नदीमधनं पाणी आलं, अन्य गावांनाही पाणी मिळालं, काय बॅरेज भरले, काय ठिकाणी शेतकऱ्यांना त्याचा उपयोग झाला. या अनुषंगाने त्याचाही विचार या निमित्तानं होणं आवश्यक आहे. त्यामुळे ॲक्च्युली किती पाणी आपलं वाचते हे मी तुम्हाला 8-10 दिवसामध्ये त्याचा रिपोर्ट आल्यानंतर मी तुम्हाला देईन. आणि त्या अनुषंगानं वाचलेलं पाणी हे शेतकऱ्यांना कसं अधिकचं देता येईल, किंवा ज्या ठिकाणी अडचणी आता यावेळी आपण बघितलं की कॅनॉलमध्ये पाणी येत नव्हतं, त्यामुळे त्या अडचणी होत्या, कारण मायनसला आपलं धरण गेलं होतं. त्यामुळे आज ह्याही सूचना मी दिल्या की पाण्याची व्यवस्था करत असताना ज्या चुका मागच्या वर्षी झाल्या त्या पुन्हा होऊ नयेत या संदर्भातही सूचना दिलेल्या आहेत. हो, याच्यामध्ये एक महत्त्वाचं असं मनोज आहे जरांगे पाटील आंदोलनाच्या भूमिकेवरती ठाम आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की जर 2 दिवसात सरकारने निर्णय घेतला तर सरकार उठवून टाकेल असं जरांगे पाटील म्हणतात. आपण कशा पद्धतीने बघतो या सगळ्या स्टेटमेंट्स? आता माननीय जरांगे साहेब काय म्हणतात आणि ते काय उलटवतात या संदर्भात मला त्यांच्यात क्षमतेचा आणि ताकदीचा अंदाज मला नाही आहे. परंतु मी तुम्हाला नम्रपणे सांगेन की आमच्या भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या सरकारनं मराठा समाज बांधवांना 10% आरक्षण दिलेलं आहे. मराठा समाज बांधवांच्यासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून जवळजवळ 1.5 लाख उद्योजक आम्ही तयार केलेले आहेत. सारथीच्या माध्यमातून अनेक मराठा समाजातल्या युवकांना उच्च शिक्षणासाठी आणि विदेशात शिक्षणासाठी पैसे दिले. त्या माध्यमातून अनेक विद्यार्थी MPSC UPSCच्या परीक्षा पास झाले. अनेक विद्यार्थ्यांना त्याची मदत झालेली आहे. त्यामुळे मराठा समाज बांधवांसाठी ज्या ठिकाणी हॉस्टेलची आवश्यकता आहे त्या हॉस्टेलची कामं चालू झालेली आहेत. आणि ज्या सुविधा सरकारकडून मराठा समाज बांधवांना देणं शक्य आहे त्या सगळ्या सुविधा आम्ही मराठा समाज बांधवांना देण्याचा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी प्रयत्न केलेला आहे. आणि आपण बघता हे आंदोलन आता जे चालू आहे, आता आरक्षण दिल्यानंतर का चालू आहे या संदर्भात आता मी अधिकची त्यांनाच माहिती विचारली तर चांगलं आहे. परंतु 10% आरक्षण मिळालेलं आहे आणि त्याचं लोक लाभ पण घेत आहेत. आणि आता वेगळं आरक्षण कसलं पाहिजे या संदर्भात मला ज्ञात नाही. परंतु सरकार मराठा समाजाच्या सगळ्या मागण्याबाबतीत पॉझिटिव्ह आहे. सरकारनं जवळजवळ बहुतांश निर्णय घेतलेले आहेत आणि त्यातून आपण बघितलं असेल लाखो लोकांना कुणबीचे दाखले पण मिळालेले आहेत. त्यामुळं का या गोष्टी चाललेल्या आहेत याच्या संदर्भात माझ्यापेक्षा तेच चांगलं सांगतील. की बीडमध्ये आज लक्ष्मण हाके आणि विक्रमसिंह पंडित जे आमदार आहेत स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे,
जयसिंह पंडित यांच्यामध्ये जोरदार घमासान झालं, आमने सामने झाले, एकमेकांना इशारे करण्यात आले, खूप मोठा राडा झाला. खरं तर ओबीसी बांधव असतील किंवा मराठा बांधव यांना काय आपण आवाहन करणार आहात दोघांनाही शांततेच्या? नाही, माझं दोन्ही समाज बांधवांना माझी हीच विनंती राहील की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिलेली आहे त्या घटनेमध्ये प्रत्येकाचे अधिकार बाबासाहेबांनी लिहून ठेवलेले आहेत, सांगितलेले आहेत. त्या घटनेची अंमलबजावणी आपण देशामध्ये करत असतो आणि तेव्हा ठीक आहे, प्रत्येकाला आपला अधिकार मागण्याचा हक्क आहे, प्रत्येकाला आपला अधिकचा आपल्याला सवलती मिळावे हे मागण्याचा अधिकार आहे. पण हे मागत असताना सामाजिक व्यवस्था बिघडली नाही पाहिजे, सामाजिक शांतता नाही बिघडली पाहिजे. आपण याची काळजी सगळ्याच नेत्यांनी घेतली पाहिजे. आणि मला वाटतं त्या अनुषंगानं सरकार कायम मराठा समाज बांधवांच्या पाठीशी उभं आहे, ओबीसी समाज बांधवांच्या पाठीशी सरकार उभं आहे. आणि असं असताना अशा पद्धतीनं वातावरण बिघडावं हे मला वाटतं महाराष्ट्राच्या हितासाठी चांगलं नाही आहे. नितेश राणे मनोज जरांगे पाटलांची जीभ असेल असा इशारा नितेश राणेंनी दिलेला आहे. काल जरांगे पाटलांनी फडणवीसांवरती टीका केली, त्याच्या टीकेला प्रत्युत्तर म्हणून आमच्या नेत्यांवरती जे कोण बोलले त्यांची जीभ हासडण्याची ताकद आमच्यात आहे असं जे आव्हान आहे नितेश राणेंनी केले, त्या आव्हानाकडे कसं बघतात? नाही, मी आता या संदर्भात मला माहिती नाही ते काय म्हटले, त्यामुळे त्याच्यावर मी उत्तर देणं उचित नाही. परंतु एक आहे की भाषेच्या मर्यादा ज्या आहेत आता त्या सगळ्यांनीच पाळल्या पाहिजेत. आणि तुम्हाला माहिती आहे की आमच्या नेतृत्वाला आदरणीय देवेंद्रजींना कोण टार्गेट करते आणि कशा पद्धतीनं करते आणि कुठल्या पातळीवर जाऊन करते हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि ते कितपत योग्य आहे ह्याचं पहिलं उत्तर आपणच दिलं तर बरं होईल आणि मग बाकी प्रश्नाची उत्तर तुम्हाला आपोआप मिळतील. सदाभाऊ खोत आज पुण्यामध्ये होते आणि गोरक्षकांनी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, त्यांना धक्काबुक्की देखील केली. सदाभाऊ आता पोलीस स्टेशनला जाऊन बसलेले आहेत. खरं तर सदाभाऊ हे सत्तेमधले मंत्री आहेत, मात्र जो कायदा मुख्यमंत्र्यांनी आणला त्याच्याच विरोध जो आहे तो सदाभाऊ करताना पाहायला मिळते. त्यामुळे हा वाद होतोय. काय नक्की याच्यामध्ये मार्ग असतो? आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गोरक्षकांच्या बाबतीत किंवा गोरक्षण झालं पाहिजे ही भूमिका सातत्यानं आमच्या सरकारची आहे. आणि ती भूमिका आपण सगळेजण सातत्यानं बघतो की गोरक्षणाच्या बाबतीत ज्या पद्धतीनं कायदा करण्याचाही निर्णय आपण घेतला आणि गोरक्षण झालं पाहिजे ही भूमिका आमची आहे. त्यावेळी काही याच्यामध्येही काही व्यवस्था आता आलेल्या आहेत आणि त्या विनाकारण काही ठिकाणी ताणतणाव निर्माण करण्याचा प्रयत्न होतो आहे आणि यातून मूळ विषय जो आहे गोरक्षणाचा तो बाजूला ठेवण्याचा प्रयत्न या निमित्तानं होतो आहे. पण मी या निमित्तानं सांगेन की सगळ्यांनीच थोडंसं संयमाने गेलं पाहिजे. आपण गोमातेचं रक्षण करणं हे आपली जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी आपण पार पाडत असताना शांतता सुव्यवस्था राखली पाहिजे, याची खबरदारी सगळ्यांनी घेतली पाहिजे. सदाभाऊंचं काय मत आहे ते त्यांचं व्यक्तिगत मत आहे आणि आमच्या सरकारचं जे मत आहे ते माझं मत आहे. त्या मताच्या अनुषंगाने आपण आमची भूमिका आम्ही सातत्याने मांडत राहतो. तुम्ही सोलापूरच्या प्राणी संग्रहालयाला भेट दिली, बऱ्याच वर्षापासून प्राणी संग्रहालयात आपली भेट घेतलेली आहे, कधी पक्षप्रवेश आहे त्यांचा? शिवाजी सावंतांशी माझी आज चर्चा झालेली आहे, आजच नाही, माझी याच्याही अगोदर चर्चा झालेली आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांशी पण त्या संदर्भात चर्चा झालेली आहे. शिवाजी सावंत एक माढा तालुक्यातले मोठे नेते आहेत आणि त्यांनी आता भारतीय जनता पक्षासोबत येण्याचा मनोदय व्यक्त केलेला आहे आणि भारतीय जनता पक्षाने त्यांना पक्षामध्ये घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता कधी केव्हा हा विषय थोडासा पण लवकरच त्यांचा प्रवेश होईल आणि फक्त शिवाजी सावंत यांचाच नाही आहे, या जिल्ह्यामध्ये असे अनेक नेते आहेत आणि ज्यांची इच्छा भारतीय जनता पक्षासोबत काम करण्याची आहे, त्या विचारात येऊन काम करण्याचे आहे, असे अन्यही नेते आहेत आणि लवकरच त्यांचाही प्रवेश आपल्याला दिसेल आणि भारतीय जनता पक्ष एक मजबूतीनं या जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये काम करताना देशामध्ये काम करताना आपण बघताय. परंतु सोलापूर जिल्ह्यामध्ये एक सक्षम, एक मजबूत आणि स्वयंपूर्ण भारतीय जनता पक्ष काम करताना आपण बघतो. नाही, मला एक तुम्हाला मी तेच सांगायचं आहे की आता मी नावं घेऊन वेगळ्या विषयाशी चर्चा करू इच्छित नाही, परंतु दिलीप माने असतील किंवा राजन मालक असतील किंवा अन्य अनेक नेते असतील, असे अनेक नेते संपर्कात आहेत
त्यामुळं कुणाला घ्यायचं कुणाला नाही घ्यायचं हा पक्ष नेतृत्व निर्णय घेईल आणि पक्ष नेतृत्व जो निर्णय घेईल तो नक्की पक्षाच्या हिताचा निर्णय घेईल आणि सोलापूरमध्ये खूप मोठी स्थित्यंतर आपल्याला येणाऱ्या कालखंडामध्ये बघायला मिळतील हे मात्र मी नक्की सांगतो. हो, तुम्ही प्राणी संग्रहालयाला भेट दिली, बऱ्याच वर्षापासून प्राणी संग्रहालय भेट आहे आणि त्याच्यासोबत चर्चा पण केली आपण. प्राणी संग्रहालय आपलं सोलापूरचं बंद आहे बऱ्याच वर्षापासून, आपण भेट सुद्धा दिली आज. हा, प्राणी संग्रहालय ही सोलापूर शहराची एक चांगली ओळख होती आणि खूप ग्रामीण भागातनं शहरातनं लहान मुलं शाळा बाकीच्या गोष्टी प्राणी संग्रहालयाला भेट देण्यासाठी येत होत्या आणि त्या निमित्तानं अनेक प्राण्यांचं दर्शन लोकांना घेता येत होतं, लहान मुलांनाही प्राण्यांना बघता येत होतं आणि त्यावेळी काही नवीन नियमाचे टेक्निकल अडचणी निर्माण झाल्या आणि त्यामुळं तिथं त्या ठिकाणी सामान्य नागरिकांना प्रवेश बंद करण्याचा निर्णय झाला. परंतु आता परवाच एक टीम येऊन गेली आणि त्या ठिकाणी सामान्य नागरिकांसाठी प्राणी संग्रहालय खुलं करण्यासाठी काही नियमांची अटींची पूर्तता करणं आवश्यक आहे. खास करून त्या ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखाना असणं हेही महत्त्वाचा विषय आहे. त्या दवाखान्याचा आज आम्ही कामाचा शुभारंभ केलेला आहे. अन्य काही पिंजरे बदलण्याची आवश्यकता आहे, त्याच्यात काही नव्यानं दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. त्याही संदर्भात जवळजवळ 3 कोटी रुपयाची व्यवस्था आपण हॉस्पिटलसाठी केली. 3 कोटी रुपयाची व्यवस्था आपण त्या काय पिंजरे बदलणं बाकीच्या काही कामासाठी आपण केलेली आहे. त्या विभागाचे आमदार आदरणीय देवेंद्र कोटे साहेबांनी त्यासाठी प्रयत्न केलेले आहेत आणि आजच आम्ही त्याचा कामाचा शुभारंभ केलेला आहे. त्यामुळं प्राणी संग्रहालय लवकरात लवकर चालू व्हावं आणि ते सामान्य लोकांसाठी चालू व्हावं अशा पद्धतीची आमची इच्छा आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही काम करतो. क्रीडा विभागाच्या बैठकीत काय झालं थोडं नाही स्पोर्ट्सचा विषय आज जो बैठक घेतली ना, क्रीडा विभागाची बैठक जी घेतली आज थोडक्यात सांगा. क्रीडा विभागाची आज आढावा बैठक आम्ही घेतली. आढावा बैठक घेत असताना अनेक विषयावर चर्चा झाली. खास करून आपला जो 400 मीटरचा सिंथेटिक ट्रॅकचा विषय होता त्यामध्ये एका यूथचं काम होतं पण डबल यूथ त्या ठिकाणी आवश्यक आहे. त्यासाठी काय निधीची आवश्यकता आहे ते संदर्भात चर्चा झाली. त्या ठिकाणी बॅडमिंटन कोर्ट आपला आहे त्या ठिकाणी 4 कोर्ट चालू होती, त्या ठिकाणी 6 कोर्ट कशी चालू करता येतील त्याच्याही दुरुस्तीचा विषय आहे. त्यासाठी काय अतिरिक्त निधीची आवश्यकता आहे त्याही संदर्भात चर्चा झाली. दुसरा एक स्विमिंग पूलच्या संदर्भातली चर्चा झाली. एक खूप मोठा स्विमिंग पूल आपल्याकडे आहे परंतु स्विमिंग टँक आता बंद आहे. त्याचं मेंटेनन्स करणं त्याच्या बाकीच्या गोष्टी त्या संदर्भात आम्ही तातडीनं सूचना कलेक्टर महोदयांना दिलेल्या आहेत. एक तर हा स्विमिंग टँक आपण स्वतः चालू करावा तातडीनं त्याच्या मेंटेनन्सची व्यवस्था करावी. नाहीतर तो स्विमिंग टँक चालवणाऱ्या काही संस्था आहेत त्या संस्थेला तो स्विमिंग टँक चालवण्यासाठी द्यावा की जो तो दुरुस्त पण करतील मेंटेनन्स करतील आणि तो सातत्याने चालू पण राहील. कारण एवढी मोठा खर्च केल्यानंतर या व्यवस्था लवकर चालू झाल्यानंतर आणखीन त्याच्यामध्ये प्रॉब्लेम तयार होतील आणि त्या खूप खराब होतील. म्हणून असाही काही निर्णय आम्ही या निमित्ताने घेतला आहे. अन्य काही छोटे मोठे विषय होते त्याही संदर्भात आज चर्चा झालेली आहे. पण कलेक्टर महोदयांना काही गोष्टीच्या मी सूचना केलेल्या आहेत की एक या सगळ्या गोष्टींना भेट देऊन नेमकं काय आवश्यक आपल्याला आहे त्या संदर्भात प्रस्ताव सादर करा अशा सूचना दिल्या आहेत. पॉवर विषयी सर प्रश्न आहे म्हणजे आपण सोलापूरच्या अनेक विकासाचे मुद्दे आपण बोललो त्याच्या संदर्भातच सध्या अमेरिकेने जे 50% टॅरिफ लावलेला आहे त्याचा फटका सोलापूरच्या टेरी टॉवेल्सला पण बसलेला आहे. तर काही प्रमाणात निर्यात पण थांबलेली आहे. तर हा फटका किती मोठ्या प्रमाणात आहे याच्याविषयी सरकारी पातळीवरती काय चर्चा होते का काय निर्णय होणार आहे? नाही, अमेरिकेनं 50% टेरिफ लावल्यामुळं बऱ्याच व्यवसायांच्यावर त्याचा परिणाम झालेला आहे आणि वस्तुस्थिती आहे. परंतु सरकार सक्षम आहे त्याच्यावर मार्ग काढण्यासाठी सक्षम आहे आणि त्या टेरिफला काय उत्तर द्यायचं किंवा टेरिफनं ज्या लोकांचं नुकसान होतं त्या नुकसानीच्या संदर्भात कशा पद्धतीने आपण पुढे जावं याच्या संदर्भात सरकार विचार करते. काय खूप मोठा अवधी झालेला नाही या सगळ्या गोष्टीला. त्यामुळे सरकार काही धोरण ठरवतं आहे आणि त्याचा सामना करण्याची ताकद अमेरिकेच्या 50% टेरिफचा सामना करण्याची ताकद आता भारतानं निर्माण केलेली आहे. त्यामुळं नक्कीच याच्यावर मार्ग निघेल आणि आता भारत राहिलेला नाही. आता सक्षम भारत आहे. विकसित भारत आहेच पण विकसनशील भारत आहे पण विकसित भारताकडं आता आपण
चाललो आहे. जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये आज आपण 5व्या क्रमांकावर आहे. त्यामुळे सहज भारत देशाला काउंट करण्यासारखी परिस्थिती आता राहिलेली नाही. त्यामुळं आपण वेगानं अर्थव्यवस्था पुढे जाते आणि माझं तर म्हणणं आहे की येणाऱ्या 6-7-8 महिन्याच्या कालखंडामध्ये 1 वर्षभरात आपण जगातली 3री सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था हो अशी एवढी मजबूत अर्थव्यवस्था आज भारत देशाची आहे. त्यामुळं त्याच्यावर नक्की भारत विचार करते, सरकार विचार करते, त्याच्यावर मार्ग निघेल. सोलापूरच्या निर्यातीवरती काही स्पेसिफिक आकडेवारी समोर आलेली आहे का? नाही, अजून तशी काही आकडेवारी समोर आलेली नाही, पण आता मी त्या संदर्भातली माहिती आपण घेऊ आणि काय नुकसान होईल किंवा काय परिणाम या व्यवसायावर होईल याच्या संदर्भात नक्की आपण माहिती घेऊ. भाऊ, सोलापुरातले सगळे सण उत्सव डीजे मुक्त साजरे व्हावेत यासाठी प्रशासन प्रयत्न करते, नागरिकांची सुद्धा मागणी आहे. तर पालकमंत्री म्हणून या विषयाकडे तुम्ही कसे पाहता? नाही, एक विषय नक्की आहे की सोलापूर शहर हे एक सामाजिक संस्कृतीचं शहर आहे. या ठिकाणी आपण बघितलं की सगळ्या समाजाचे लोक या ठिकाणी मिरवणुकीच्या माध्यमातून आपापले सामाजिक कार्य करत असताना अनेक मिरवणुका या ठिकाणी होतात आपण बघतो. आणि त्यात खूप मोठ्या आवाजाचे, कर्कश आवाजाचे DJ वाजताना आपण बघतो की त्याच्यात परिणाम असा झाला आहे की शहरामध्ये काही लोकांचे मृत्यू पण त्या DJच्या आवाजामुळे झालेले आहेत. आणि वस्तुस्थिती काही लोकांच्यावर खूप मोठा त्यांच्या आवाजाचा परिणाम त्यांच्या श्रवण यंत्रणेवर पण झालेला आहे. अशी खूप लोकं आहेत. आणि या समाजातल्या आपण बघतो कॉमन माणूस असेल, डॉक्टर्स असतील, वकील्स असतील किंवा या शहरातल्या सगळ्याच नागरिकांचं म्हणणं आहे की हे DJचं ज्या पद्धतीने वाजतं त्या पद्धतीने वाजता कामा नये आणि DJला काहीतरी पर्यायी व्यवस्था या ठिकाणी करावी अशा पद्धतीची मागणी होताना दिसते. आणि त्या अनुषंगानं प्रशासनानं टप्प्याटप्प्यानं आता आवाज कमी करण्याच्या संदर्भातल्या सूचना दिलेल्या होत्या. आवाज कमी झाला तरी अजून त्याचे परिणाम होताना आपण बघतोय. त्यामुळं पालकमंत्री म्हणून माझी भूमिका आहे की जे जनतेचं मत आहे, ज्या जनतेला योग्य वाटतं तो निर्णय झाला पाहिजे आणि नक्की येणाऱ्या काही दिवसामध्ये प्रशासन तो निर्णय घेईल आणि जनतेला त्रास होणार नाही याची काळजी आपण घेऊ. जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापुर. छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक AC बैंक्वेट हॉल मिलेगा सिर्फ 10,000 रुपयों में. मयूर क्लासिक AC बैंक्वेट हॉल, जुड़े सोलापुर. मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स.